विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा भाषिक अभ्यास या पेपरचा अभ्यास आपण करीत आहोत. तिसरे प्रकरण आपण अभ्यासत होतो. भाषाविषयक जे समज आणि गैरसमज आहेत ते आपण गेल्या तासाला अभ्यासले आहेत. आज आपण मराठीवरील अन्य भाषांचा जो प्रभाव आहे तो अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण संस्कृत भाषेचा मराठीवरील जो प्रभाव आहे तो अभ्यासणार आहोत. संस्कृत भाषेचा मराठीवरील प्रभाव किंवा फारसी भाषेचा मराठीवरील प्रभाव, द्रविडी भाषेचा मराठीवरील प्रभाव किंवा हिंदी भाषेचा मराठीवरील प्रभाव, तर हा ज्या कालखंडामध्ये पडला त्या कालखंडाचाही आपण इथे विचार केला पाहिजे. मध्ययुगीन जो कालखंड होतो त्या कालखंडामध्ये ज्या काही मुख्य भाषिक घटना घडल्यात त्या घटना आपल्याला या संदर्भामध्ये विचारात घ्यायला लागतील. साधारणपणे 14व्या शतकाच्या प्रारंभापासून 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत मराठीच्या संदर्भामध्ये ज्या मुख्य अशा घटना घडल्या म्हणजे भाषिक घटना घडल्या, तर त्याचा जर आपण शोध घेतला तर या कालखंडातील सर्वसामान्य मराठी माणसाची भाषा किंवा व्यवहाराची भाषा ही कशी होती, या कालखंडातील मराठीच्या सहवर्ती भाषा व त्यांचा मराठीवर झालेला कमी अधिक परिणाम तो कशा स्वरूपाचा होता, या कालखंडातील बोलींचे स्वरूप कसे होते, युरोपियनांची मराठी कशी होती किंवा युरोपियन भाषांचा मराठीवर झालेला परिणाम कसा होता, मुसलमानी ज्या भाषा होत्या म्हणजे अरबी, फारसी, तुर्की यांचा मराठीवर झालेला जो परिणाम आहे तो पण आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि मराठीवर असलेला आणि वाढत राहिलेला संस्कृतचा जो प्रभाव आहे तो प्रभावही आपल्याला इथे जाणून घ्यायचा आहे. या कालखंडातील मराठीचे दरबारी शिष्टाचाराचे जे वळण होते त्याने वाङ्मयामध्ये एक नवीन भर टाकलेली आपल्याला दिसून येते. बखर वगैरे जो वाङ्मय प्रकार आहे तर तो दरबारी जे वळण होते शिष्टाचाराचं त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सर्व अंगांनी मराठी भाषेकडे पाहिल्यास तिचे समग्र दर्शन घडण्याची किंवा त्याच्या जवळपास जाण्याची शक्यता निर्माण होते. आपण असं ठामपणे असं म्हणू शकत नाही की या सर्व अंगांचा अभ्यास केला म्हणजे मराठी भाषेचं त्या काळचं समग्र दर्शन आपल्याला घडतं. कोणत्याही काळातील भाषा ही त्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी घटनांनी प्रभावित होत असते व तिचे रूप आकारास येत असते. भाषेच्या ज्या मूलभूत प्रवृत्ती असतात त्याचाही या भाषिक घडणीत वाटा असतोच. प्रत्येक व्यक्तीची, समाजगटाची, विशिष्ट प्रदेशाची भाषा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वेगळी असते. ही जी आज अनुभवाला येणारी स्थिती आहे तशी ती त्या काळातही होतीच. औपचारिक शिक्षणाचा प्रसार ही आधुनिक काळातील गोष्ट त्या काळी नव्हती. दळणवळणाची साधने फारच मर्यादित होती. अगदी लहान लहान खेड्यात आणि लहान लहान गटात विखुरली गेलेली त्या काळातील माणसे यात्रा, जत्रा, उत्सव, वारी यासारख्या धार्मिक कारणांनीच फक्त एकत्र येत असत. पंचक्रोशीच्या बाहेर ही माणसं येणं जाणं करत नसत. त्यामुळे ज्या प्रकारच्या भाषिक देवाणघेवाणीची आज आपण कल्पना करतो तशी त्या काळाच्या संदर्भात संभवत नाही. अपवाद आहे फक्त की जे शिपाईगिरी करणारा जो वर्ग होता म्हणजे शहाजीराजांच्या काळापासून जो उदयास आलेला दिसतो त्यांची स्थिती जी होती ती तत्कालीन सर्वसामान्य मराठी माणसांपेक्षा वेगळी होती असं मानता येईल. कारण त्यांचा जो संबंध येत असे तो इतर भाषिक गटांशी येत असे, इतर भाषिक प्रांतांमध्ये त्यांचा वावर असत असे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये त्यांचा जर विचार केला तर ते अपवाद ठरतात. कथा, कीर्तने, पुराण, प्रवचने, तमाशा, लढीत, भजने, भारुडे हीच काय ती सर्वसामान्य माणसाला अनुभवता येणारी संपर्काची साधने त्या काळामध्ये होती. अशा या सर्वसामान्य मराठी माणसाच्या भाषेचे प्रतिबिंब कोठे उमटलेले पाहावयास मिळत नाही. मात्र परंपरागत संस्कृत विद्येचे अध्ययन करणारा, पोथ्या पुराणांचे वाचन करणारा, अध्यात्मविद्या जाणणारा आणि लेखनादी क्रिया करू शकणारा असा वर्ग मध्ययुगात फारच मर्यादित होता.
पण बहुतेक याच वर्गाच्या हातून ग्रंथनिर्मिती झाली असल्याने या वर्गाच्या भाषेची वैशिष्ट्ये ठरवून ती तत्कालीन सर्वसामान्य मराठी माणसाच्या भाषेची वैशिष्ट्य होत असे आपल्याला मानता येते काही प्रमाणामध्ये तरी. आणि म्हणून तत्कालीन सर्वसामान्य मराठी माणूस कोणत्या प्रकारचा भाषिक व्यवहार करीत असे किंवा त्याच्या भाषेची सर्वसाधारण स्थितीगती कशी होती हे ठरवण्याची साधने अगदीच नाहीत असे मात्र म्हणता येणार नाही. म्हणजे कारण कान्होपात्रासारख्या संत कवयित्रीचे अभंग, एकनाथांची भारुडे, तुकारामांची वाणी किंवा संपन्न वाणी, ओबडधोबड स्वरूपाचे पोवाडे रचणारे, लौकिक जीवनाच्या रंगढंगाचे वर्णन करणारे त्यावेळचे शाहीर, या सर्वांच्या लेखनातून सर्वसामान्य मराठी माणसाच्या भाषेचा शोध काही प्रमाणात आपल्याला घेता येईल. आता ही पार्श्वभूमी आपण जाणल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की अन्य भाषा ज्या आहेत तर ह्यांचा प्रभाव इथे कुठे दिसतो हे आपल्याला खरं तर जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मराठी आणि इतर ज्या भाषा आहेत म्हणजे फारसी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे आणि त्याच्यानंतर द्राविडी भाषा आहेत, तर या भाषांचा कसा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मध्ययुगीन मराठीच्या बाबतीत संस्कृत प्रभावाची चर्चा करणे आपल्याला इथे गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश ह्या क्रमाने वर्तमान आर्यभाषा 8वे शतक ते 10वे शतक या सुमारास सिद्ध झाल्या हे आपण जाणतो. या सर्व वर्तमान आर्य भारतीय भाषांमध्ये तत्सम शब्दांचे प्रमाण जाणवण्या इतके मोठे आहे. म्हणजे हा भाग आपण सगळ्यात महत्त्वाचा आपण लक्षात घेतला पाहिजे की मराठीवर कसा परिणाम झाला संस्कृतचा. तर या काळातल्या ज्या भाषा होत्या तर 8वे ते 10वे शतकातील भाषा, तर यावर तत्सम शब्दांचे प्रमाण हे जास्त दिसते. म्हणजे संस्कृतमधून जसेचे तसे आलेले शब्द ते तत्सम शब्द. उच्चार, व्याकरण व शब्दसंग्रह याबाबतीत संस्कृतचा मोठा पगडा मराठीवरही दिसतोच. आणि असे असले तरी मराठी कवींनी अनेकदा संस्कृत विरोधाचा सूर लावलेला दिसतो. आता हा एवढा मोठा पगडा असूनही संस्कृतचा मराठी कवींनी संस्कृत विरोधी सूर लावलेला दिसतो. त्याची कारणं कुठली असावी? त्याची कारणं ही आपल्याला सर्वसामान्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये, सामाजिक आचारविचारांमध्ये आपल्याला ती सापडतात. संस्कृत ही श्रेष्ठांची तर प्राकृत ही सामान्यांची भाषा असा उच्च आणि नीच भाव यामागे असल्याने सामान्य प्राकृतजनांचा कैवार घेण्यासाठी आणि स्वाभिमान राखण्यासाठी मराठी माणसांना संस्कृतशी नेहमीच झगडावे लागलेले आहे. आजतागायत आपण तसंच म्हणतो की ती अभिजनांची भाषा, ती विशिष्ट वर्गाची भाषा, ती मुठभर लोकांची भाषा आणि त्यामुळे संस्कृतच्या बाबतीमध्ये आजही बहुजन समाज जो आहे तो नाकमुरडतानाच आपल्याला दिसून येतो. परंतु त्या भाषेचा एक प्रभाव मराठीवर असलेला आपल्याला आजतागायत दिसतो. असे अनेक शब्द आहेत तत्सम आणि तद्भव शब्द की ते संस्कृतमधून आपल्याकडे म्हणजे मराठीमध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. संस्कृत ही वेदांची, पुराणांची, तत्त्वज्ञानाची, नीतिविचारांची व धर्माची भाषा असल्याने संस्कृतची महती सतत टिकून राहिलेली आहे. कारण ह्या सगळ्या वेदांचा, पुराणांचा, तत्त्वज्ञानांचा परिणाम हा आजही संपूर्ण समाज जीवनावर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे सामान्य माणसाबद्दल पोटतिडीक असणाऱ्या मुकुंदराज, ज्ञानेश्वर, ज्ञानदेवाचार्य, एकनाथ महाराज, दासोपंत, रामदास स्वामी, श्रीधर इत्यादी त्या काळातील धुरीणांनी संस्कृतबद्दल आदर बाळगूनही संस्कृतच्या वर्चस्वाला आपल्या परीने विरोधच केला आहे. आणि ही प्रवृत्ती जर आपण लक्षात घेतली तर वस्तुतः मध्ययुगात मराठी भाषकांच्या संदर्भात संस्कृतला गौण स्थानच मिळावयास हवे होते, पण तसे झाले नाही.
धर्माचा व नीतिमूल्यांचा प्रसार करण्यासाठी, अध्यात्माची शिकवण देण्यासाठी आणि वेदांताची चर्चा करण्यासाठी संस्कृतकडेच धाव आपल्याला घ्यावी लागते. आणि हे प्राकृतजनही मान्य करतात किंवा त्यांनाही तसेच वाटते. संस्कृतमधील काव्यनाटकादी ललित वाङ्मयाचे आकर्षण, त्यातही पंचमहाकाव्यांचे महत्त्व मराठी कवींना वाटतच होते. रामायण, महाभारत व भागवत ही आर्ष काव्ये आणि कालिदासांसारख्या कवींची महाकाव्ये यांना अनुसरूनच या काळातील मराठी कवींनी आपला साहित्य संसार हा सजविलेला दिसून येतो. पुराणकथांचे व आख्यानांचे आकर्षण तर मुक्तेश्वर वामन पंडितापासून राम जोशी प्रभाकरापर्यंत सर्वांनाच होते. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रामायण महाभारतासारखी जी महाकाव्य आहेत, कालिदासांची जी रचना आहेत, तर यांचा प्रभाव आजसुद्धा मराठी भाषेवर असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पुराणकथांचा आणि आख्यानांचा पण आहे, म्हणजे मुक्तेश्वर वामन पंडित, राम जोशी, सगळेच प्रभाकर वगैरे. त्याचबरोबर कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने यामुळे सर्वसामान्यांच्या कानावरही संस्कृत भाषेचा संस्कार हा होत होताच. संस्कृतचे पद्धतशीर अध्ययन करणारा शास्त्री पंडितांचा वर्ग मर्यादितच असला तरी सर्वसामान्यांच्या जीवनातही संस्कृतला काही स्थान होते हे मात्र नाकारता येत नाही. ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठी भाषा या काळात महाराष्ट्र भाषा बनली, असे अर्थपूर्ण विधान प्राध्यापक राश्री जोग यांनी या बाबतीत जे केले आहे, तर ते इथे पूरक ठरते या सर्व विवेचनाला. संस्कृतची सामासिक पद्धती या अक्षरगण वृत्तात्मक श्लोक रचनेला विशेष सोयीस्कर होती. त्यामुळे अनेक पंडित कवींनी मोठ्या प्रमाणात संस्कृत शब्दांचीच योजना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कारणं कुठली, तर हे एक कारण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मात्र वृत्ताच्या सोयीसाठी व निर्दोष रचनेबद्दलच्या उदासीनतेमुळे चुकीची संस्कृत रूपे हे कवी खुशाल वापरतात. हा एक दोष किंवा मर्यादासुद्धा यामध्ये अधोरेखित आपल्याला करता येते. तुकाराम, रामदास ह्या काळातील प्रातिनिधिक कवी, यांच्या रचनेवरूनही सर्वसामान्यांच्या भाषेत संस्कृतचे स्थान कसे होते याची कल्पना आपल्याला येऊ शकते. या दोघांनी तद्भव शब्दांचीच अधिक प्रमाणात योजना केलेली दिसून येते. संस्कृत शब्द शुद्ध स्वरूपात वापरणे आणि अत्यंत शिथिल पद्धतीने योजणे असे दोन्ही प्रकार या कवींमध्ये दिसून येतात. म्हणजे आपण तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींच्या रचना जर अभ्यासल्या तर आपल्याला हे सगळं जे प्रतिबिंब आहे संस्कृतचं ते त्यांच्या भाषेमध्ये कसं उमटलं होतं हे आपल्याला दिसून येते. रामदास स्वामींनी संस्कृतचे अध्ययन केलेले असूनही संस्कृत शब्दरूपांबद्दल ते अनेकदा निष्काळजीपणा करताना दिसतात. चुकीची संधी करणे, संधी होणे आवश्यक असूनही ती न करणे, भाववाचक नामांना दुबार भाववाचक प्रत्यय लावणे यासारख्या असंस्कृत प्रकार रामदास स्वामींच्या भाषेत मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. तेव्हा एकीकडून संस्कृतचे आकर्षण असले तरी संस्कृतच्या वापराबाबत हवे ते स्वातंत्र्य घेण्याची प्रवृत्ती या कालखंडामध्ये आपल्याला प्राबल्याने दिसून येते. म्हणजे जो संस्कृत भाषेचा मराठीवरचा प्रभाव आहे तर तो कशा स्वरूपाचा होता हे सुद्धा आपल्याला इथे समजतं या कवींचा रचनांचा अभ्यास केल्यानंतर. आता राज्यव्यवहार कोशाचे महत्त्व यामध्ये खूप मोठे आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर रघुनाथपंत हणमंते यांच्याकरवी राज्यव्यवहार कोश निर्माण केला. ही खरं तर मोठी घटना भाषेच्या संदर्भामधली आहे आणि हे त्या काळातील संस्कृतीकरणाचेच एक उल्लेखनीय अंग आपल्याला मानता येतं. राज्यव्यवहाराच्या संदर्भात फारसी शब्दांची जागा संस्कृत शब्दांनी घ्यावी हाच हेतू यामागे होता. म्हणजे त्या काळामध्ये जे प्राबल्य वाढलं होतं फारसी शब्दांचं, तर त्याची जागा घ्यावी. आपल्याला आज तागायत मराठीमध्ये फारसी शब्दांचा वर्णा खूप दिसतो. आपल्याला ते अस्सल मराठी शब्द वाटत असतात, परंतु ते फारसी आणि पोर्तुगीज शब्द आहेत हे आपल्या लक्षात येतं अधिक अभ्यास केल्यानंतर. तर उद्देश काय होता महाराजांचा
की फारसी शब्दांच्या जागी संस्कृत शब्दांचा आपण योजना करावी, हा त्या पाठीमागे राज्य व्यवहार कोश स्थापन करण्यापाठीमागे हेतू होता. या कोशकर्त्यांनी सामान्य जनसुलभ असे शब्द या राज्य व्यवहार कोशामध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. काही उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवलेली आहेत की म्हणजे शस्त्रागार, म्हणजे जिरातखान्याला पर्याय म्हणून शस्त्रागार म्हणायचं, जे आपण आजही वापरतो. इतबार, आपण एतबार तो हिंदीमध्ये तो शब्द वापरतोच, पण विश्वास आपण आज मराठीमध्ये वापरतो. बेअदबी, अमर्यादा, जवाहीरखान्याला रत्नशाळा, दप्तरदारला लेखक, बेवकूफला मूढ, शिकस्तला पराभव. आणि या उलट या कोशकारांनी अनेक ठिकाणी असे काही शब्द योजले आहेत की ते सामान्य मराठी माणसाला सहजपणे समजणारे नाहीत. उदाहरणार्थ मदद्रव्य, कैफ, अश्ववाह, बारगीर, कुलूपला लोहपाश, मुक्कामला अवस्थान, सवालला वादपृच्छा, सक्तीला दुःशासन, जिनगरला तुर्गासंकार. म्हणजे यासारखे शब्द आपण पाहिले तर त्या काळात राज्य व्यवहार कोश सिद्ध झाला तरी तो प्रचारात आला असे म्हणता येत नाही, कारण हे काही दोषसुद्धा आपल्याला त्यातले सांगता येतात. यामध्ये योजलेले संस्कृत शब्द सुलभ असोत की दुर्लभ, त्यांनी अरबी फारसी शब्दांची जागा घेतली असे मात्र आपल्याला निर्विवादपणे म्हणता येणार नाही. पण अरबी फारसीच्या संदर्भात मराठीकरण न करता संस्कृतीकरण करण्याचा हा जो प्रयत्न झाला त्यावरून ही विशिष्ट भूमिका स्पष्ट होते, यात शंका नाही. पण मग आपण जे आत्ता बघितले की जिरातखान्याला शस्त्रागार किंवा इतबारला विश्वास, तर हे शब्द मात्र प्रचलित झालेले आपल्याला दिसतात. काही उणिवा जर आपण सोडल्या, जे कठीण शब्द आपल्याला आज वाटत आहे, म्हणजे मदद्रव्यासारखे, अश्वगासारखे, लोहपाशसारखे, तर ह्या उणिवा जर आपण सोडल्या तर हा जो प्रयत्न होता तो या अर्थाने मात्र सफल झालेला आपल्याला दिसतो. कारण आपण बरेचसे आज जे शब्द राज्य व्यवहार कोशामध्ये आहेत ते आपण आज आपल्या व्यवहारामध्ये वापरताना आपल्याला दिसतो. संस्कृतमधील सर्व वर्ण मध्ययुगीन मराठीत होते. शब्दघटनेच्या बाबतीतही संस्कृतचा प्रभाव निश्चितच होता. संस्कृत उपसर्ग घटित, प्रत्यय घटित व सामासिक असे शब्द मध्य मराठीत सर्वत्र दिसून येतात. मात्र प्राकृत अपभ्रंशाच्या क्रमाने जी भाषिक रचना प्राचीन मराठीत सिद्ध झाली तिचेच परिवर्तित रूप मध्ययुगीन मराठीत दिसून येते. अरबी फारसीचे आगमन ही जशी एक अस्वाभाविक घटना मराठीच्या जीवनात उद्भवली, कारण ती त्यावेळच्या राज्यकर्त्यांची भाषा होती आणि त्यामुळे मराठी भाषेवर किंवा त्यावेळच्या व्यवहाराच्या भाषेवर तो प्रभाव होणं साहजिकही होतं. त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर संस्कृतचे सहहेतुक अनुसरण व पुनरुज्जीवन ही एक कृत्रिम घटनाच मानली पाहिजे, अरबी फारसीसारखीच. फारसीकरण व संस्कृतीकरण या दोन काठांचा कमी अधिक आधार घेत मध्ययुगीन मराठीने भाषिक प्रवाह चालू ठेवलेला आहे असेच या संदर्भात आपल्याला म्हणावं लागतं. आपण हा जो विचार इथं करतो आहे संस्कृतचा, तर जे आपण मुबलक प्रमाणामध्ये आज मराठी भाषेच्या जर आपण शब्दकोश धुंडाळले किंवा आपण मराठी भाषेचा जर आपण या अंगाने अभ्यास केला किंवा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की संस्कृतचा खूप मोठं प्राबल्य मराठीवर असलेलं आपल्याला दिसून येतं. इथे आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण फारसीचा मराठी भाषेवरील जो प्रभाव आहे तो जाणून घेऊया.